नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार सुभाष वाघ। सर्वप्रथम होली आणि धुलीवंदनाच्या वंदनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। आता धुळवड आटोपली आहे, राजकीय धुळवड सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे। मोदींची 404 पारची घोषणा आपण ऐकली, त्या दृष्टीने आता सर्व कामाला लागलेले आहे। परंतु जळगाव जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा हे राजकीय मंडळी कशी चतुर असते हे आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे। जळगाव जिल्ह्याचं उदाहरण पाहिलं तर नाथाभाऊ खडसे आणि गिरीश महाजन आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भांडणे महाराष्ट्राने पाहिली। काही वेळा हे लोक नाटक करतात, केव्हाही एकत्र येतात आणि आता मात्र मोठ्या ऑब्जेक्टसाठी कालचं भांडण विसरून, कालचा कलगीतुरा विसरून कशा पद्धतीने हात मिळवणी केली जाते हे आता आपण इथे चर्चा करणार आहोत। आता प्रत्यक्षात पाहिलं तर नाथाभाऊ खडसे हे कधी कालचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, त्यानंतर त्यांच्या बाबतीत काय झालं सर्व महाराष्ट्राने पाहिलं। नंतर जळगावच्या सुभाष चौकातल्या सभेमध्ये नाथाभाऊंनी जाहीरपणे फडणवीस यांना सुपारीवाला मुख्यमंत्री अशा पद्धतीचं टीका केली आणि माजी मंत्रीपद घालवणाऱ्या इस्माला मंत्र्याला तुमच्यासमोर पकडून आणतो असा दावाही केला। त्याच्याकडे शिडी असली, त्याच्याकडे ईडी असली तर माझ्याकडे शिडी आहे अशाही पद्धतीचा दणका दिला। जर ईडी लावली तर मी शिडी काढतोच अशाही प्रकारची आव्हानबाजी झाली। नंतर त्यांनी फरदापूर रेस्ट हाऊसची पण गोष्ट सांगितली। ह्या मुद्द्यांची जळगाव जिल्ह्यामध्ये चर्चा होतीच। नंतर मास्तरच्या पोराची 1200 कोटी रुपयाची संपत्ती कशी अशाही पद्धतीने त्याने आरोप केले आणि याच्या चौकशा कराव्या अशा पद्धतीची मागणी झाली। परंतु प्रत्यक्ष झालं उलटच, नाथाभाऊंच्या चौकशा लागल्या, त्याच्यावर आता गौण खनिजाची केस झाली। अशा प्रकारचा दोघांचं भांडण टोकावर जात असताना ह्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता मोदीजींना एक खासदार हवा म्हणून रक्षाताईंना तिकीट द्यायला हवं अशा पद्धतीची मागणी झाली। परंतु प्रत्यक्षामध्ये दोघांचं भांडण पाहता आता जळगाव जिल्ह्यातल्या दोन्ही खासदारांची कामगिरी फारशी चमकदार नाही अशा पद्धतीची चर्चा गाजली। त्याच्यामुळे आता दोघांची तिकीटं कापली जाणार अशी जोरात चर्चा होती। परंतु प्रत्यक्षात जिंकणाराच खासदार भाजपाला हवा म्हणून त्यासाठी गिरीश महाजन यांनी मैदानात उतरावावं अशा पद्धतीची हवा सुटली आणि एमपीच्या निवडणुकीमध्ये लोकांनी पाहिलं की त्यावेळेला सुद्धा जिंकणारे उमेदवार म्हणून काही खासदार एमपीच्या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी मैदानात उतरवण्यात आले। आता जिंकणारे उमेदवार हवे म्हणून भाजपा आता सुद्धा पुन्हा गिरीश महाजन यांना तिकीट देऊ शकतं अशा पद्धतीने बोललं जातं। आणि गिरीश महाजनांना तिकीट दिलं तर इकडे राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा एकनाथ खडसे यांना तिकीट देण्याची तयारी केली होती। जळगावच्या मेळाव्यामध्ये नाथाभाऊंनी आता ही सूत्र हातात घ्यावी अशा पद्धतीची मागणी झाली, जाहीरपणे चर्चा झाली। परंतु प्रत्यक्षात दोघांचं असं लक्षात आलं की खासदारकीची निवडणूकमध्ये 12 लाख मतदारांशी संपर्क करावा लागतो। त्यामध्ये मतदान 50% होईल हे जरी खरं असलं, 60% होईल सर्व हे खरं असलं तरी प्रत्यक्षात 12 लाख मतदारांशी संपर्क करावा लागतो। दोघांना प्रचंड खर्च होणार, दोघांचे हजारो कोटी रुपये जातील, कारण शेवटी निवडणूक ही चुरशीनेच लढली जाते जर लढायची असली तर। परंतु प्रत्यक्षामध्ये असं न करताना आता दोघांनी त्यांचा दिल्लीवारी टाळण्यासाठी मार्ग शोधले। गिरीश भाऊंनी रक्षा खडसेंच्या विरोधातला सूर जो जनतेने व्यक्त केला असेल, पण पक्षीय पातळीवर गिरीश महाजन यांची सावध भूमिका होती। जे पण तुम्ही निवडणुकीत उमेदवार द्याल ते आम्ही निवडून आणू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली आणि रक्षाताईंना तिकीट मिळालंच तर आपली दिल्लीवारी ऑटोमॅटिक संपते हे त्यांच्या लक्षात आलं। त्यामुळे ते रक्षाताईंच्या पाठीशी उभे राहिले। आणि आता राहिले दुसरे एकनाथ खडसे, त्यांच्याही लक्षात ते आलं की आपण दिल्लीमध्ये जायचं ठरवलं पण महाराष्ट्राच्या राजकारणात वजा होतोय
म्हणून त्यांनी काय केलं की रक्षाताईच्या पाठीशी उभे असल्याचे त्याचं चित्र निर्माण झालं. आता त्यांना विरोध असल्याचं ते सांगतात. त्याचं कारण ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, म्हणजे सहस्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि सुनबाई भाजपामध्ये असा विरोधाभास दिसत असला तर हे आतून एक असतात, हे लोकही बोलतात आणि तसंही सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट, आणखी महत्त्वाची गोष्ट अशी की रक्षाताई खडसे यांच्या विरोधात नाथाभाऊंची मुलगी रोहिणीताई खडसे यांना मैदानात उतरावं अशाही प्रकारची मागणी झाली. नंतर किती बारामती करणार अशी चर्चा झाली. पण प्रत्यक्षामध्ये जर विचार केला रावेर लोकसभा मतदारसंघाचा तर इथे नाथाभाऊंची एक मोठी व्होट बँक आहे, नाथाभाऊंच्या समाजाची मोठी व्होट बँक आहे. तशी गिरीश भाऊंच्या समाजाची व्होट बँक आहे, पण ती थोडी कमी आहे. पण प्रत्येकजण सांगतो की आम्ही मोठे आहोत, ते जाऊ द्या. हे निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष मतदानानंतर काय होतं, कोण जिंकतं कोण हारतं त्याचा फक्त फैसला होतो. आता मात्र प्रत्येक पार्टी जिंकण्याची गणितं मांडून आपले उमेदवार ठरवतो. त्याचबरोबर धनशक्ती पाहिली जाते, व्होट पॉवर पाहिली जाते. अशा दृष्टिकोनातून हा विषय रंगतो. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र प्रत्यक्षामध्ये काय चाललं आहे हे लक्षात घेतलं तर नाथाभाऊ आपल्या सुनेचा विजय सुकर व्हावा म्हणून कमजोर उमेदवार देतील अशाही पद्धतीचं बोललं जात आहे. आता मात्र नाथाभाऊ त्याचा इन्कार करतील. ते तर असं सांगतात की मी तगडा उमेदवार देतोय. मग तगडा उमेदवार कोण? तर त्यांच्यासमोर जी दोन नावं समोर आली ते माजी आमदार संतोषभाऊ चौधरी आणि रवींद्र भैया पाटील, पार्टीचे जिल्हाध्यक्ष. गेल्या काही वर्षाच्या राजकारणामध्ये रवींद्र भैया जे आहे हे नाथाभाऊ भाजपात असतानापासून त्यांचे इतके जवळ मित्र गेले होते की काही धार्मिक कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले. आता हे राजकारण बाजूला, सहकार बाजूला, धर्मकारण बाजूला, या मुद्द्यावर भांडता येत नाही. आम्ही एकत्र येऊ शकतो असा युक्त्या सर्वच करतात. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये हे एकमेकांचे मित्र आहेत. फक्त नाथाभाऊंचे जे शत्रू आहे म्हणजे राजकीय स्पर्धक राहिले ते फक्त संतोषभाऊ चौधरी राहिले. नाथाभाऊंनी त्यांच्याशी झुंज घेण्यासाठी मागील काही वर्षापूर्वी बराच प्रयत्न केला आणि त्याचं कारण असं होतं त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार बोलबाला असतानाच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 2005च्या दरम्यान ह्या संतोषभाऊंना मंत्रिपद मिळू शकतं अशा प्रकारची हवा सुटली होती. काहींनी तशा बातम्याही दिलेल्या होत्या. त्याच्यामुळे तसं होऊ नये म्हणून जळगावचे त्या तत्कालीन माजी मंत्री सुरेशदादा जैन हे नाथाभाऊंना जाऊन मिळाले होते आणि दोघांनी मिळून तिथली नगरपालिका संतोषभाऊंकडनं काढून घेतली होती. राजकारणामध्ये नेहमी असंच चालतं. प्रतिस्पर्धी पॉवरफुल होताना दिसला की त्याची शक्ती संपवण्यासाठी परस्पर विरोधी दिसणारे नेते ऑटोमॅटिक एकत्र येतात, एकमेकांचे मित्र बनतात. आताही तसंच होताना दिसत आहे. गिरीश महाजन आणि नाथाभाऊ दोघांचे भांडण जे आहे ही महाराष्ट्राला परिचित आहे, निदान खानदेशला तरी परिचित आहे. आणि नाथाभाऊंनी त्यांचं मंत्रिपद घालवणाऱ्याला जनतेसमोर पकडून आणतो अशा प्रकारची घोषणा केली होती. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. आता त्यांच्यावर गौण खनिज प्रकरणामध्ये काही प्रकरणं दाखल झाली, गुन्हे दाखल झाले, 137 कोटींचा दंड झाला, ह्याही बातम्या आल्या. हे सर्व राजकारण जे आहे हे कुरघोडीचं असलं तरी आता मात्र प्रत्यक्षामध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. आता प्रत्येक पक्ष जिंकण्याच्या दिशेने कामाला लागलेला आहे. परंतु याही निवडणुकीच्या जत्रेमध्ये आपल्या आणि आपल्या कुटुंबाची सोय कशी लावावी हा जो तो प्रयत्न करतोय. आणि त्या दृष्टिकोनातून आता रक्षाताई खडसे यांना जर जिंकणारे खासदार म्हणून जर मैदानात उतरवलं तर त्याच्यामध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन दोघांची सोय आहे हे दोघांच्या लक्षात आलं. नाथाभाऊंनी दिल्लीत जावं लागू नये म्हणून स्वतःचं मेडिकल रिपोर्ट कार्ड पुढे केलं. त्याची ज्या खरंच प्रकृती बिघडली होती त्याचे रिपोर्ट त्याने सादर केले, त्याचे पक्षनेत्यांना दाखवले
आणि मग त्यामुळे त्यांची दिल्लीवारी थांबली। मग आता प्रत्यक्षामध्ये रक्षा खडसेंना विजयी करणं ही जशी गिरीश महाजनांनी जबाबदारी घेतली तशी इनडायरेक्ट ही जबाबदारी नाथाभाऊंवर सुद्धा आहे, कारण त्या त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आहे। हे सांगण्यासाठी बरं ठीक असतं की आम्ही आमच्याच पक्षाचा प्रचार करू, ते त्याच्या पक्षाचा प्रचार करतील, अशा पद्धतीचं हे फक्त सांगण्यासाठी असतं। आतून मात्र त्यांचं गुळपीट काय असते हे लोकांना चांगल्या प्रकारे समजतं। रक्षा खडसे विजयी झाल्या तरी हरकत नाही, त्याच्यामध्ये कोणाचा काहीच विरोध नाही। आता शेवटी मतदार ठरवतील कोणाला दिल्लीत पाठवायचं ते। परंतु प्रत्यक्षामध्ये रक्षाताई खडसे यांची राजकीय शक्ती किती, त्या तुलनेमध्ये असं बोललं जातं की स्वतः एकनाथ खडसे हीच रेवा समाजाची एक महाशक्ती आहे आणि ही महाशक्ती सर्वमान्य आहे, या बाबतीमध्ये त्याचा कोणी इन्कार करू शकत नाही। आणि त्यामुळे आता हे नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यानंतर त्यांनी त्यांची पॉवर जी भाजपा विरोधात वापरतात का भाजपाच्या बाजूने, असा हा पेच आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला सगळा उमेदवार देऊ असं सगळं सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र रक्षा खडसे यांच्या विरोधात कमजोर उमेदवाराचा शोध घेतला जात आहे, असंही काही लोकांचं म्हणणं आहे। आता त्यासाठी जी दोन नावं पुढे आली ती रवींद्र भैया पाटील आणि माजी आमदार संतोष चौधरी यांची। आता प्रत्यक्षामध्ये दोघांचे किती वोट बँक आहे, दोघांना लोकांचं किती प्रेम मिळतं आणखी वेगळा विषय आहे, ते पुढच्या निवडणुकीत दिसेलच। परंतु आता राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की दुश्मनी करो तो जमकर करो, पर कभी हात मिलाने की नौबत आई तो शर्मिंदगी ना हो, अशा पद्धतीचे डायलॉग फेकून आपण एकमेकांचे मित्रच आहोत हेच लोकांना दाखवलं जातं। परंतु प्रत्यक्षामध्ये हा ज्याचा त्याचा स्वार्थी अजेंडा असतो आणि तोच अजेंडा इथे बघायला मिळत आहे, हे आता आपण समजून घ्या। प्रत्यक्षामध्ये लोक विचार करतील, आता मतदारांनी ठरवायचं आहे त्यांचा खासदार कसा हवा, एक खासदार किती वेळा रिपीट करायचा का फ्रेश उमेदवाराला निवडून द्यायचं, हे लोकांनी ठरवायचं आहे। आणि आधीचा खासदार चांगला असला तर त्याला पुन्हा संधी द्यायला काही हरकत नाही, हे लोक ठरवतील। आता मात्र ह्या डावपेचाकडे महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने बघत आहे, हे आपणही मित्रांनो लक्षात घ्या। जय जय महाराष्ट्र।